तुमचा व्हिडिओ पॉज झालाय सारिकाताई. हा पॉज झालाय. हा हा आला. आता बघा आपण 2 ब्लाऊज शिकलेलो आहे. एक साधा झालं तर छान. हा 4 टक्सचा ब्लाऊज केलेला आहे आपण. 4 टक्सचा एक ब्लाऊज केला आणि प्रिन्सेस कटचा एक ब्लाऊज केला. आपण 15 दिवसाच्या कोर्समध्ये हे 2 ब्लाऊज पूर्ण केलेले आहेत. खूप काय कसे लावायचे, हेमिंग कसं करायचं, हात शिलाई म्हणजे पूर्ण सगळं आपण मराठीतून, इंग्लिशमधून आणि हिंदीतून तिन्ही भाषेतून मी तुम्हाला शिकवलं. तर तुम्हाला कसा वाटला क्लास? आणि आता पूर्ण आपलं सगळं ड्राफ्टिंग वगैरे सगळं झालेलं आहे. 1 बाय 1 मी अनम्यूट करते आणि मग घेते. पहिला सारंगीचं घेते कारण का तिला बाहेर जायचं वाटतं. हा मी सारंगी अनम्यूट होतो. ठीक आहे. सांग तुला कसं वाटलं क्लासमध्ये? सगळं समजलं का ऑनलाईन शिकवलेलं? तुझं नाव सांग आधी आणि तू कुठून क्लास जॉईन केलास ते पण सांग. मी कोल्हापूरमधून क्लास जॉईन केला. ऑनलाईन शिकवताना भारी वाटलं, छान समजलं ऑनलाईन. हा ब्लाऊजची माप कशी घ्यायची, कुठून कुठपर्यंत कट कसं करायचं, दोरा कसा कट करायचा, परत जॉईन कसं करायचं, छान समजलं. तू ह्याच्या आधी ड्रेस स्टिच केले होतेस ना, शिवले होतेस. मग ड्रेस आता हो, शिवलेले. युट्यूबवरती बघून आणि ह्याच्यामध्ये तुला काय फरक जाणवला? युट्यूबवरच्या व्हिडिओमध्ये आणि आपण शिकवलेल्या ह्याच्यामध्ये काय फरक जाणवला तुला? युट्यूबच्या व्हिडिओमध्ये डायरेक्ट असं माप त्यांनी दाखवतात की हा हे 38 घ्या, 40 घ्या. पण आपल्या क्लासमध्ये तुम्ही प्रॉपर स्वतःचं माप कसं घ्यायचं, दुसऱ्यांचं कसं घ्यायचं हे शिकवलं. आता तुला कॉन्फिडन्स आलेला आहे की ब्लाऊज कसं तू कुणाचं पण शिवू शकशील व्यवस्थित, असं आलाय का? हो आलाय. चालतंय, ठीक आहे. तू कुठून बोलतेस म्हणलीस? मी कोल्हापूर. हा तिथून तू ऑनलाईन. मग आता ऑनलाईन क्लास केलास तर तुला काय प्रॉब्लेम आला का तेवढ्या लांबून क्लास केल्यावर? पॉइंट सगळे नाही, काही प्रॉब्लेम नाही आला, परफेक्ट समजलं. हा सगळं तुला दिसत होतं व्यवस्थित? दिसत होतं. हा तुला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. ठीक आहे, चालेल. हा आता अनिता ताईंचं ऑन करा. अनिता ताई तुम्ही सांगा, तुमचं नाव सांगा आणि कुठून तुम्ही जॉईन केलाय क्लास ते पण सांगा. मेरा नाम अनीता माली। हम्म चाकन मालूंगे से ऑनलाइन क्लास ज्वाइन की। मैं मतलब बहुत साल से सिलाती हूँ, लेकिन मैंने ऑनलाइन क्लास की ना तो इतना मस्त मुझे समझ में आया। मेजरमेंट लेना मुझे नहीं आता था, बराबर नाप लेना कैसे लेते हैं, लेकिन वो सीखा मैंने। फिर मुझे मतलब बाई का कटिंग नहीं आता था, वो मुझे बराबर एकदम आपने छोटी छोटी जगह पे वो सिखाया। तो अभी मैं ब्लाउज सिलाती तो मेरा बहुत मस्त बैठता है। शोल्डर पे नाप लेके वो गला कट करना वो भी मुझे नहीं आता था। मैं डायरेक्ट कट करती थी कि 32 का 5, किसका 5.5, तो उसमें कभी कभी छुपता भी था, तो डोरी वोरी लगा के ठीक कर देते। लेकिन अभी जो 15 दिन में मैं क्लास करके जितने ब्लाउज सिलाई है ना, तो मेरे इतने गिरा गए, इतना खुश होते कि भाभी अभी होशियार हो गई, आप और करो ऑनलाइन क्लास, हमारा तो ब्लाउज अच्छे से आ रहा है। तो मैंने बोला नहीं, मैंने ऑनलाइन क्लास किया तो मुझे बहुत फायदा हुआ। ताई का तो मैं बहुत बहुत थैंक यू बोलती हूँ कि इतना मस्त आपने सिखाया है ना कि ऐसा ऑफलाइन भी नहीं सिखाते। प्रिंस कट और कोटक्स दोनों ब्लाउज बराबर एक जगह जगह छोटा छोटा किधर छोड़ना है, किधर पकड़ना है, सब सिखाया हमें। और ऐसा मैंने तो आज तक यूट्यूब पे भी देखा, कई बार ऑफलाइन होते तो लोग बताते हैं, उनकी बुक भी देखी, लेकिन वैसा नहीं सिखाते। और हम लोग को ज्यादा परेशान भी नहीं किया कि ये लिखो ये करो, खाली डायरेक्ट हमें समझाया तो जल्दी से समझ में आया। और 4 टक्स का ब्लाउज और इसका प्रिंस कट का ब्लाउज कैसा बैठा? वो आपका पहला फिटिंग कैसा बैठता था और बाद में कैसा बैठा अभी? कोट में पहले मतलब मुझे भाई की कटिंग नहीं आती थी ना व्यवस्थित, तो 4 टक्स का ब्लाउज मेरा कप में बैठता था, गला थोड़ा ऐसा वी जैसा रहता था। अभी कैसा मस्त ब्रॉड आता है और उतरता भी नहीं है, तो वो फिटिंग का मुझे बहुत पसंद आया। और जो भाई की कटिंग नहीं करती तो पहनने के बाद दिखता था बराबर, और जैसे रख रहे तो वो ब्लाउज टेढ़ा मेढ़ा दिखता था, ऐसा जो भारत का नक्शा कैसा दिखता वैसा। तो अभी मैं रखती हूँ ना ऐसा जमीन पे ब्लाउज सिल के, तो ऐसा लगता कि वो पहना हुआ किसी को, एकदम बराबर। पीछे का गला भी मुझे बहुत लोग बोलते थे पहले, आपका भाभी थोड़ा हमारा डीप करो, यू आता है। तो हमारे इधर मेन प्रॉब्लम कोई पर्पस सिलने वाला नहीं था, तो मेरा काम चलता था। लेकिन अभी मैंने क्लास की है ना, तो सब लोग इतने खुश होते कि अच्छा हुआ हमारे लिए क्लास किया आपने। और जो ताई ने सिखाया है वो तो एकदम मेरे लिए तो
क्या बोलूं, अभी कुछ बोलने के लिए है ही नहीं, अभी आपको मिलूंगी तभी बताऊंगी। और वो मेरा क्लियर हो गया बराबर फोटक्स में। और जो इधर घोल आता था ना जो मुंडे की जगह, वो मुझे प्रॉपर नाप ही, मुझे मेजरमेंट लेना ही नहीं आता था, तो वो मैंने अभी क्लास में सीखा, तो वो ऐसा एकदम व्यवस्थित बैठता है, इधर भी एक डोरी जितना भी लूज नहीं होता ब्लाउज। बरं. और प्रिंस कट में बाकी तो कटिंग अपनी सेम रहती है, लेकिन प्रिंस कट का मैंने क्या सीखा कि जो मेरा ब्लाउज में सिलती थी, बहुत साल से सिलती थी, तो वो इधर थोड़ा बेल्ट की जगह फूकता था। तो अभी वो बराबर ऐसा कप जैसा ऐसा लगता है कि प्रिंस कट मैंने जैसे ताई ने जिस दिन से प्रिंस कट का क्लास लिया, उसके बाद मैंने कल मतलब परसों तेरे ब्लाउज, कल मैंने और सिला के दिए 12 ब्लाउज, आज सुबह लेके गए। तो क्योंकि यात्रा है हमारे इधर, तो मेरा काम थोड़ा जल्दी जल्दी चल रहा है, लेकिन किसी का मैं रिटर्न ना तो उसको टिप मारा, और पहने ना सब लोग खुश हुए कि आपने किससे ऑनलाइन किया। मैंने बोला ताई है उनसे ऑनलाइन किया, कैसे पहचान हुई। मैंने बोला हमारे सोसाइटी के ग्रुप पे मैसेज आया था, मैं डिलीट एक बार ज्वाइन होके डिलीट हुई, तो ताई ने वापस फोन किया। मेरा किस्मत था कि आपकी क्लास से मुझे फायदा होगा, बराबर. तो फिर तभी मैं भरोसा नहीं कर रही थी कि नहीं नहीं नाम मांग रहे, नंबर मांग रहे, मैं जो है वापस नहीं करूंगी। फिर ताई का फोन आया, तो हम अजीत सर हमारे सोसाइटी के जो ऑफिस में रहते, तो उनकी पहचान से मुझे ज्यादा विश्वास हुआ, भरोसा हुआ कि नहीं नहीं अजय सर ने हाँ हाँ बोला था मुझे 5-6 साल पहले कि मैडम हमारे भी सिलते। तो मैंने फिर ज्वाइन किया, तो मुझे फिर मैंने क्लास लगाया, तो मैंने सीखा, तो मुझे तो बहुत मस्त लगा। और मैं तो हर किसी को वही बोल रही हूँ कि ताई का क्लास ज्वाइन करो, आप किधर भी नहीं अटकोगे, एकदम इजी तरीके से आप सिखाते हो, और ऐसा कोई भी नहीं सिखाता है। मेरा तो वही कहना, क्योंकि मैंने दोनों ब्लाउज है ना इतना जल्दी सीखा, और आपने इतना इजी से सिखाया, और ऐसे टीचर मिलती भी नहीं है कि 15 दिन का बोल के हमारा 25 दिन क्लास लिया। बराबर. और सबको हाँ, एक को आपने ऐसा बोल के पर्सनल फोन करके भी कि आप ये सीखो वो करो, ज्वाइंट नहीं हुए तो दोबारा कॉल किया। बहुत सारी क्लासों में ऐसा भी होता है कि ज्वाइंट हुए तो हुए, पैसे भरे, उनका काम है कि 15 दिन सिखाना बंद कर देते, लेकिन आपने वो नहीं किया। तो मेरा तो कहना है कि आप बहुत सब लोग जो क्लास देख रहे हैं, और आपके जो रिलेटिव है, मैंने तो मेरे रिलेटिव वाले को सबको बताया, लेकिन हमारा प्रॉब्लम यही आ रहा है कि उन लोग को मराठी नहीं आता है। तो मैं उनसे वही बोली, मैं ताई से बात करूंगी कि हिंदी में आपको सिखाएंगे तो आप ज्वाइन हो जाओ, बराबर. क्योंकि हमारे फैमिली में, हमारे रिलेशन में मैं फर्स्ट हूँ कि सिलाई करती हूँ, कोई भी नहीं करता। बराबर. तो अभी मेरे को देखते हैं ना, सब लोग प्यार करते हैं, मैं मस्त कुर्सी पे बैठती हूँ, सब लोग नीचे बैठते हैं, तो ऐसा लगता है ना, अरे वो तो सुनती है तो ऊपर बैठ रही है, हमें भी बैठना। तो मतलब मेरी जेठानी, दीदी, मेरी भाभी, वो भी बोलते हैं हमें भी सिखाओ। मुझे सिखाना नहीं आता था ना, अभी मैं उनको बताई कि ऑनलाइन क्लास में ऐसा लगता है कि घर में अपने सामने सिखा रहे, ऐसा लगा नहीं कि ऑनलाइन। और इतना मन लगता है ना क्लास में कि कितना जल्दी सुबह हो जाए, फिर से ज्वाइन हो जाए। मेरा तो रोज सुबह इंतजार रहता था, मैं आगे, और अभी क्लास खत्म होगी फिर मैं कैसे मिलूंगी और क्लास ज्वाइन करूंगी आपसे। नेक्स्ट हम लेंगे बोट नेक का, ड्रेस का, जितना भी आता है अनारकली, सबका क्लास लेंगे, तो धीरे धीरे स्टेप वाइज जाते हैं. नहीं आपने बहुत अच्छा सिखाया। चलो थैंक यू. आपको भी समझ में आया, वो अच्छी बात है. हाँ, मुझे तो बहुत बहुत अच्छे से समझ में आया, और मैं तो मतलब क्लास करते करते मैंने इतना फास्ट ब्लाउज सिलाया ना कि मेरे घर में भी मेरे हस्बैंड भी खुश हो रहे हैं। अभी तो थकती नहीं है ना, अभी नहीं थकती। अभी मुझे ताई मिली है ना, तो मेरा इजी हो गया सब। हाँ, नहीं तो मैं है ना ऐसा 4-5 ब्लाउज सिलाने में पूरा मुंह मेरा ऐसा हो जाता था, लेकिन अभी तो मैं एकदम 11 बजे मशीन से फ्री हो जाती हूँ। सुबह में मेरा टाइमिंग है 10 बजे मैं मशीन पे बैठ जाती हूँ, रात को 11:30, कभी अर्जेंट है तो मैं 1-2 बजे तक भी करती हूँ, नहीं तो 11:30 के बाद बंद। बराबर है. तो मेरा मुंह तो मस्त एकदम गोरा हो गया। देखा ना आपने, अपनी क्लास ज्वाइन की तब थोड़ा काला था। ब्लाउज का ग्लो आ क्योंकि गया, देखो ब्लाउज कंप्लीट हो गया अच्छे से. हाँ, कस्टमर खुश हो जाता है ना, तो वो सेटिस्फेक्शन अलग ही रहता है. और मेरे सबके साथ चुकता था, लेकिन सब लोग मुझे बहुत प्यार करते, सब विश्वास ही मेरे गिरा गए ना। तो अभी वो लोग बोलते मैं क्लास की ना, मैं खुश नहीं हुई उतने वो लोग खुश हुए कि अच्छा हुआ भाभी ने क्लास किया। बराबर आहे. अभी ब्लाउज दाखवा तुमचं मशीन आणि हे दाखवा, म्हणजे कळेल. जैसे कि मेरा मशीन तो ये वाला है,
है ना, मेरा मशीन भी है और मैंने बहुत साल से मैं काम कर रही हूँ। मतलब ऐसा है कि मेरे पास बहुत कस्टमर भी रहते, ऐसा करती रहता है। लेकिन जो मैंने ऑनलाइन क्लास की हूँ, उसके बाद जितना स्पीड से ब्लाउज सिला रही हूँ ना, वो तो मेरा मन इतना खुश होता है कि ताई मेरे सामने होगी तो उनको एक पैर पड़ू कि आपने सिखाया मेरे लिए। बहुत बहुत इतना खुश हूँ मैं आपकी क्लास से माझं तेच आहे की मैं की मी शिकवलेल्या फी वरती अवलंबून नाहीये. जे मला येत आहे, जे मी तुम्हाला सांगितलंय, प्रिन्स कटचं ब्लाउज असो, 4 टक्सचं, 4 टक्सचं ब्लाउज असो, जे मी तुम्हाला मला येतंय तेवढं मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार. असं आहे की फी कमी आहे म्हणून मी फक्त तुम्हाला शिकवणार, म्हणजे फक्त असं पळवत शिकवणार आणि कंप्लीट करणार असं नाही होणार, की जेवढं मला येतंय तेवढं मी तुम्हाला सगळं शिकवणार. आपने है ना बहुत अच्छा सिखाया। एक एक छोटी छोटी जगह है ना वो सिखाई, वो मैंने ब्लाउज में। खरंच. ऐसा कट करने में तो कोई भी कट करेगा ब्लाउज, कोई भी सिखाएगा, लेकिन मैं ना इतने साल में अभी इतना मुझे नॉलेज आ गया कि ब्लाउज एकदम सफा हो गया। इस फटाफट कट करती हूँ ना, ऐसा बच्चे भी बोलते मम्मी तो अभी मशीन खुद बन गई है। बरोबर आहे. चालेल. मुझे सिलाई का खूब शौक है, लेकिन ना क्लास करने के बाद तो दुगना हो गया। बरोबर, थैंक यू. चलो आपका बहुत बहुत धन्यवाद। चलो नेक्स्ट क्लास में हम पक्का मिलेंगे फिर से. कविता आता तू घे. जरूर ज्वाइन होगी क्लास। तुझं नाव सांग. नमस्कार. हा. नमस्कार, मी कविता महाजन. हम्म. मी ऑनलाईन क्लास ताईंकडे जॉईन केला. ऍप सुरू करण्यापासून ताईंनी मला मदत केली. ऍप कसं डाउनलोड कर इथपासून मला त्यांनी सांगितलं. व्यवस्थित फोनवर एक एक गोष्ट स्टेप बाय स्टेप सांगत होत्या. फोनवरून आधी सांगितलं, त्याच्यानंतर आमचा क्लास. तेव्हाच मला खरं तर वाटलं होतं की ताई छान शिकवणार आहे, कारण ऍप डाउनलोड करायचा, पैसे कसे पेड करायचे ते सगळं व्यवस्थित सांगितलं. आणि मग जसा जसा क्लास पुढे जात होता तसं एकदम कॉन्फिडन्स वाढत होता. ताई खूप छान सांगतात. एक एक गोष्ट छोटे छोटे पॉइंट्स असतात. आपलं स्वतःचं माप कसं घ्यायचं इथपासून सुरुवात होते, आणि मग हळूहळू ब्लाउज जसं जसं पुढे जातं तसं तसं स्टिच कसं करायचं इथपर्यंत एक एक स्टेप 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 घेत घेत जातात. आणि त्याच्यामुळे ते ब्लाउज शिवण्यात हळूहळू जो सांगण्यातला त्यांचा जो ठराव आहे व्यवस्थित सांगतात. घाई करू नका हे इतक्यांदा सांगतात, आणि प्रॅक्टिस करा हे सांगतात. व्यवस्थित सगळं सांगतात, एक एक मुद्दा सांगतात. पेपर कटिंग करायचं कसं, ड्राफ्टिंग करणं, त्यावर ते ड्राफ्ट झाल्यावर फॅब्रिक वर कसं घ्यायचं, मग मेन फॅब्रिक वर कसं घ्यायचं, तिथे काय बदल करायचे, ते बदल करताना जे छोटे छोटे मुद्दे ते एकदम छान समजावून सांगतात. त्यात कुठेही घाई करत नाही. 4-4 वेळा ते समजावून सांगतात. माझं तर कधी कधी नेटवर्कलाही प्रॉब्लेम होता, तरी पण त्यांनी परत परत त्या गोष्टी रिपीट करून सांगितल्या आहेत. कुठेही त्या थांबत नाही, कंटाळा करत नाही, व्यवस्थित सांगितलं. त्याच्यामुळे शिवताना जे प्रॉब्लेम येतात, मेन शिवताना जे असतं ते तुमच्याकडे पुस्तकांमध्ये बऱ्याचदा मापं दिलेले असतात. माझ्याकडे पुस्तकं आहेत, मी त्याच्यातून मापं कसे घ्यायचे ते बघायची. पण शिवताना जे असतं, जे बदल करायचे असतात, जे छोटे छोटे बदल असतात, कुठे चुनी घ्यायची, कुठे काय करायचं, त्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी शिवताना सांगितल्या. त्याच्यामुळे पहिल्याच फटक्यात ब्लाउज एकदम मस्त झालं. मला परफेक्ट बसलं. कुठेही एक घोळ आला नाही. तो घोळ येऊ नये म्हणून काय ट्रिक असतात त्या व्यवस्थित त्यांनी सांगितल्या होत्या. त्याच्यामुळे ब्लाउज खूप छान झालं. इथून पुढेही जेव्हा क्लास असेल तेव्हा मी तो नक्की जॉईन करणार आहे, आणि मला आवडेल परत मॅम बरोबर क्लास करायला. मला पण आवडेल, कारण परफेक्ट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ती पण शिकत गेली व्यवस्थित. म्हणजे असं नाही की फक्त लावलाय क्लास म्हणून सोडला, जसं होईल तसं होईल असं नाही केलं. ती ते परफेक्ट करत गेली, त्यामुळे तिचं ब्लाउज एकदम परफेक्ट बसलाय. मी ते फोटो पण तू शेअर कर, मी हे करीन, शेअर करीन. चालेल. माझा एकदम छान झाला. त्याच्यामुळे मला खूप असा विश्वास वाटतोय, आणि पुढचा क्लास मी नक्की करेन. चालतंय. आता सारिका ताई तुम्ही अनम्यूट करा. नमस्कार, मी सारिका घाटगे. मी ताईंकडे ऑनलाईन क्लास सुरू केला तेव्हापासून माझे ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतायत. नाहीतर माझा शोल्डर उतरण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम होता. त्याच्या आधी जो मी क्लास केला होता त्याच्यात त्यांनी फक्त एक जो चार्ट असतो की बाबा 32 छातीचा काय चार्ट आहे, 36चा काय चार्ट आहे, पण दोन्हीच्या मध्ये ज्यांचं माप असतंय
ते काही त्यांनी शिकवलं नाही. त्याच्यामुळं त्याच्यामुळे त्या मापाचे ब्लाऊज कधी बसलेच नाहीत परफेक्ट असं. आणि जर कमी मापाचा घेतला तर फिटिंग बसत नव्हती, आणि जास्त मापाचा घेतला तर ते खूपच असं जास्त ओव्हर कपडा असा आतमध्ये जास्त शिल्लक राहायचा, आणि ते होत नव्हतं असं. सगळं असं फिटिंग सगळं विस्कटलं जायचं असं पूर्ण. त्याच्यामुळे आता ते छोटे छोटे पॉइंट जे तुम्ही सांगितले, की बाबा इथं पाव इंच घ्यायचं, इथं एक दोरी सोडायची, किंवा हे जे मेन पॉइंट आहेत तेच खूप महत्वाचे आहेत, आणि त्याच्यामुळे फिटिंग चांगलं बसतंय. आणि मेन म्हणजे जे फिटिंग असतंय ते कमरेपासून ते स्लीव्स पर्यंत तो जो आहे तो कधीच माझा असा परफेक्ट बसत नव्हता. वरती खाली म्हणजे एक पाहिलं तर वरती खाली व्हायचं. आता ते एकदम परफेक्ट बसलेलं आहे असं. आणि सगळ्यात जास्त भीती मला शोल्डर जे उतरतात त्याचीच होती. ती गेली भीती, कारण ते आता जे शोल्डरचं माप आहे, जे आर्म गणितानुसार घेतोय आपण, असं चार्ट वाईज नाही देते की बाबा ह्याची छाती एवढी असेल तर त्याचा आर्महोल हा टाकायचा. कारण का तो कन्सेप्ट मलाच पटत नाही की प्रत्येकाची छाती वेगळी असेल तर त्याचा आर्महोल वेगळा असणार, त्याचा शोल्डर वेगळा असणार. मग 32 छाती सगळ्या जगात 32 छातीसाठी हे शोल्डर आणि हे नाही वापरू शकत आपण. कुठल्याही टेलरकडे जा किंवा युट्यूबला व्हिडिओ पहा, त्यांचे एक चार्ट ठरलेले असतात की एवढ्याला एवढं, पण असं होत नाही ना. जे तुम्ही डिटेल म्हणजे पहिल्या दिवसापासून जे शेवटच्या दिवसापर्यंत सांगायचं, की ज्याचं छातीचं माप जास्त असलं तरी शोल्डर कमी असू शकतो, कुणाचं जास्त असू शकतो. म्हणजे ते महत्वाचं आहे. त्याच्यावरतीच ब्लाऊजचं फिटिंग आहे ना सगळं. बरोबर. ते लक्षात आलं की माप कसं घ्यायचं. आणि कुठल्याही क्लासमध्ये असं पर्सन उभा करून त्याला हे करत नाहीत, माप देतच नाहीत. बॉडीचं माप म्हणजे ते पेपरवरती शिकवतात ते फक्त असं घेऊन, की कसं माप घ्यायचं, एखाद्याचं माप कसं घ्यायचं, मेजरमेंट कसं करायचं, ते कधी शिकवलंच गेलं नाही. म्हणजे मी तुमच्याकडेच पहिल्यांदाच, आणि तेही ऑनलाईन असून पहिल्यांदाच हे केलं. म्हणजे तुम्हाला ऑनलाईन आहे म्हणून काही कमी वाटलं का? म्हणजे ऑनलाईन लोक जॉईन होऊ शकतील. मला खूप म्हणजे हे वाटतंय, असं कम्फर्टेबल वाटते की घरात राहून आपल्या टाइम मॅनेज करून, की कारण ऑफलाईन म्हणलं बाहेर जायचं. तुम्ही तर माझ्या शेजारीच आहे, पण एवढं सुद्धा मी मॅनेज करू शकले नसते एवढ्या ह्याच्यात. कारण आपल्या घरात आपण तेवढं काम बघून घरातल्या घरात राहून एवढं करू शकतो. एवढा वेळ 1-1.5 तास काढणं, आणि तुम्ही कधी टाइमचं असं हे घेतलं नाही ना, की बाबा 1 तासाचा आहे तर मी 1 तास झाला की लगेच म्यूट बंद करून टाकते वगैरे. तेवढं हातातलं आहे तेवढं कम्प्लीट करूनच बंद केलेले. ते खूप आवडलं. आणि जे सांगताय तुम्ही, आणि मला कसं होतं ते शिवायला लागले की घाई व्हायची माझी, की मी कम्प्लीट कधी करते असं की काय. मग ते तुमच्याकडून पेशन्स जरा आले, जरा चांगले पेशन्स शिकले. ते अवघड केलं पाहिजे. तेवढाच वेळ लागतो, उलट कमी वेळ लागतो जेवढं तुम्ही फिनिशिंग देताना ब्लाऊजला. आणि तो ब्लाऊज झाल्यानंतर जे सॅटिस्फॅक्शन असतं ना ते वेगळंच असतं. म्हणजे आपण हातातलं ब्लाऊज बघितलं तरी आपल्याला समजतं की ब्लाऊज कसं बसणार आहे. आणि त्यात कस्टमरनी, क्लायंटनी, म्हणजे जे कोणी असेल, आपल्या फ्रेंडचा असेल, आईचं असेल, ते ब्लाऊज त्यांच्या हातात बघितलं ना घातलेलं, ती जी मजा असते ना की हे आपण केलेलं काम हे असं खूप छान बसलंय, त्याचा आनंदच खूप वेगळा असतो. आणि पैशाच्या बाबतीत रिझनेबल रेट वाटला, फी कशी वाटली तुम्हाला? फी खूप कमी. मी तर लकी ड्रॉ मध्ये जिंकली, त्याच्यामुळे मला काहीच नाही. मी तर फ्री मध्ये शिकल्यासारखी आहे. मला तर म्हणजे फ्री मध्ये शिकताय म्हणून मी काही कमी शिकवलं का? म्हणजे अशी असं काहीच नाही. माझे प्रॉब्लेम होते, मी विचारले की तुम्ही बरोबर ते सॉल्व्ह झालेले आहेत. मी तर कधीही तुम्हाला विचारू शकले असते, पण तुम्ही बरोबर व्यवस्थित सगळं केलं. मी ऑनलाईन करायला कधीही तयार आहे. फक्त माझा आता थोडा वेळ मॅनेज झाला की मी तेवढंही करू शकते. आणि ऑफलाईन जर असेल, जून पासून असेल तर मी तेही करेन. जून जुलै नंतर जर ऑफलाईन घेतला ऑफलाईन तर घेणार आहे मी. सांगेन मी त्याचं तुम्हाला ग्रुपवरती मेसेज करीन. आता तुम्ही चालतंय, तुम्ही सगळे जॉईन झाला. परत एकदा आपला व्हॉइस रेकॉर्डिंग मगाशी चुकलं तरी तुम्ही हे केलं. मला ताईंना मला फक्त एक विचारायचं आहे, अनिता ताईंना, तुम्ही म्यूट व्हा सारी, की आपलं ड्राफ्टिंग कसं वाटलं? आता तुम्ही एवढे वर्ष ब्लाऊज शिवता, तर त्याचा स्पीड वाढला तुमचा ड्राफ्टिंगनी, की खूप तुम्हाला इस्त्री करायला लावली, खूप बक्रम लावायला लागलं, पेपर कॅनव्हास लावा, असं काय? कुछ भी नहीं, एकदम एकदम इसी तरीके से सिखाया. कुछ कैनवास की पट्टी, ऐसा जो इतना मस्त समझाया ना कि मैं इतने साल में अभी इतनी होशियार हो गई ना कि मैं डिजाइनर बन गई अभी तो.
बरोबर है। मेरे लिए तो एकदम स्पेशल क्लास हो गया। मैं तो बहुत खुश हूँ क्लास से, और मैं तो पहले भी बोली थी ना कि आपकी क्लास मुझे बहुत पसंद आई और आगे भी मैं ज्वाइन करूंगी। और मैं ऐसा भी नहीं कि आपका मैं काम छोड़ के सीख रही हूँ, वीडियो भी कभी देखा, कभी क्लास ज्वाइन की, तो वो बराबर आप एक मैम चीज सिखा रहे हैं ना, वो जल्दी से समझ में आ रहा है। चलो, थँक्यू. सगळ्यांनी मला पण चांगला रिस्पॉन्स दिला. सगळे व्यवस्थित शिकले. आता आपण नेक्स्ट जेव्हा क्लास असेल तेव्हा नक्की आपण जॉइन होऊ पुन्हा अभी एकदा. ऐसा लग नहीं रहा है कि हम लोग ऑनलाइन क्लास, ऐसा लग रहा है ना सब ऑफलाइन में साथ में बैठे हैं। इतना बरोबर. मस्त सिखा रहे थे ना, बराबर ना सारिकाताई? मेरे को तो ऐसा लगता था मैं अंदर चली गई क्या? नाही, लवकरच आपण नेक्स्ट क्लास लॉन्च करतोय आणि आपण रविवारी आता आपण एक डेमो क्लास घेणार आहे. त्याच्यामध्ये मी 4 टक्सचं ब्लाउज शिकवणार आहे. जर का कोणी तुमच्या ओळखीतलं जर का कोणी जॉइन होणार असेल तर सांगा. मी तेव्हा एका दिवसात शिकवणार आहे. पण ते प्रॉपर जसं तुम्हाला शिकवलंय तसंच शिकवणार आहे. पण तो डेमो क्लास आहे. त्याची फी खूप कमी आहे. अगदी ₹39 फी आहे. तर ज्यांना कोणाला जॉइन व्हायचंय त्यांना तुम्ही सांगा. तुमच्या स्टेटसला वगैरे ठेवा म्हणजे मग मला पण बरं पडेल. चालेल? ओके. ओके. चालेल. थँक यू.